की मी IPS ऑफिसर होतो आणि ASP म्हणून जेव्हा पेट्रोलिंग करायला जायचो आणि माझ्यावर अनेक कॉन्स्टेबल, सब इन्स्पेक्टर्स असायचे, तर आमच्यामध्ये थोडे हुद्द्यावरती लोक मानतात ना की IPS म्हणजे कोणीतरी मोठा आहे, पण तर समोरनं येणाऱ्या गोळीला तर IPS आणि कॉन्स्टेबल असा काही फरक माहिती नाही, किंवा IPS ऑफिसर थोडं हळू लाग वगैरे असं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझी टीम जी आहे ते आम्ही सगळे एक आहोत आणि नसलो तर आम्ही टिकू शकणार नाही. तर नक्षलवादाच्या विरुद्ध जेव्हा ही स्पष्टता होती की आपल्याला त्यांच्याबरोबर लढायचं आहे आणि गरज पडली तर बंदुकीचा वापर करायचा आहे, आणि या लढ्यामध्ये गोपनीय माहितीचं खूप महत्त्व आहे. तर आमच्याकडे तिवारी म्हणून एक हेड कॉन्स्टेबल होते. त्यांच्या मदतीने आम्ही राजनांदगावमध्ये एक इंटेलिजन्स ऑपरेशन चालवलं. म्हणजे आम्ही तिथे एक रितसर दुकान सुरू केलं आणि तिथे दॅट वॉज आवर फ्रंट. तर तिथे आम्हाला काही नक्षलवादी लोक सामान विकत घ्यायला आलेले मिळाले आणि ते सामान बालाघाटमध्ये एका ठिकाणी त्यांचं शिबिर चाललं होतं, त्यासाठी ते सामान घ्यायला आले होते. ती सगळी माहिती एकत्र करून तिच्यावरती एक ऑपरेशनल प्लॅन बनवून भंडारा आणि बालाघाट पोलिसांनी एक ऑपरेशन केलं आणि त्या ऑपरेशनमध्ये 1996चा ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिना असेल, आम्ही 4 नक्षलवाद्यांना मारलं आणि 2 नक्षलवादी आम्हाला जिवंत सापडले. हे 2 नक्षलवादी जिवंत सापडले, त्यांना आम्ही जिवंत ठेवलं.